विचार करा, 500 पेक्षा जास्त खून, पण हत्येचा एकही पुरावा नाही. ना कोणती डेड बॉडी, ना रक्ताचा एखादा थेंब. हे कसं शक्य आहे? पुण्याच्या दौंड तालुक्यात चाललेलं हे देशातलं सर्वात मोठं सायलेंट मर्डर रॅकेट नेमकं आहे तरी काय? आणि या कसाई खाण्यामागं पांढरपेशा समाजाचा कोणता भयानक चेहरा दडलाय? पाहुयात यावरचा हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. गर्भलिंग निदानचा प्रकार करत होता. त्याचे काही डॉक्टरांशी संबंध होते. त्यातून अतुल जाधव या डॉक्टरांकडे गर्भपात केला जात होता. त्यांनाही अटक करण्यात आलेली आहे. गर्भलिंग निदान पोर्टेबल मशीनच्या साहाय्याने करत असे. 21वे शतक, डिजिटल इंडिया, महिला सक्षमीकरणाच्या गगनभेदी घोषणा आणि विज्ञानाच्या जोरावर मंगळापर्यंत मारलेली झेप. या सगळ्या झगमगत्या चित्राच्या मागं एक असा भयानक काळोख दडलाय ज्याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात, शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात 1-2 नव्हे तर तब्बल 500हून जास्त गर्भबळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या 500 निष्पाप कळ्या आहेत ज्यांना या जगात येण्यापूर्वीच गर्भातच अत्यंत क्रूरपणे खुडून टाकण्यात आलं. भारतात कायद्यानं गर्भलिंग निदान करणं हा PCPNDT कायदा 1994 अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा आहे. असं असतानाही दौंड, कुरकुम, पाटस आणि भिगवण या ग्रामीण औद्योगिक पट्ट्यात हे रॅकेट राजरोसपणे सुरू होतं. पकडले जाण्याच्या भीतीनं या गुन्हेगारांनी शहरांमधील हॉस्पिटल्स सोडून थेट फिरती केंद्र सुरू केली होती. या रॅकेटचं जाळं गाव पातळीपासून अगदी शहरांपर्यंत पसरलेलं होतं. स्थानिक एजंट, आशा वर्कर आणि बोगस परिचारिका अशा गरोदर महिलांना हेरायच्या ज्यांना वंशाचा दिवा हवाय. या बेकायदेशीर तपासणीसाठी 35,000हून ते 1 लाख रुपयांपर्यंतची मोठी रक्कम वसूल केली जायची. चीनी बनावटीच्या विना नोंदणीकृत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन्स एका छोट्या बॅगेत किंवा गाडीच्या डिकीत लपवून रात्रीच्या अंधारात शेतातील गोठ्यांमध्ये किंवा पडक्या इमारतींमध्ये छुप्या पद्धतीनं गर्भलिंग निदान केलं जायचं. गर्भात मुलगी आढळल्यास बोगस डॉक्टरांच्या माध्यमातून अत्यंत अस्वच्छ वातावरणात गर्भपाताच्या गोळ्यांचा ओव्हरडोस देऊन किंवा अनधिकृत शस्त्रक्रिया करून गर्भ पाडले जायचे. या प्रकरणातील सर्वात जास्त माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट म्हणजे पाडलेल्या मृत गर्भांची लावलेली विल्हेवाट. पोलिसांना तपासात कोणत्याही प्रकारचा जैविक पुरावा अर्थात DNA मिळू नये म्हणून हे मृत गर्भ रात्रीच्या अंधारात जमिनीतच गाडले जायचे. निर्जन विहिरींमध्ये किंवा नदीपात्रात फेकून दिले जायचे. काही ठिकाणी तर हे गर्भ प्राण्यांना खाऊ घातले गेल्याचा अंगावर काटा आणणारा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. पुराव्याचा एकही अंश उरणार नाही याची अत्यंत पद्धतशीर काळजी या गुन्हेगारांनी घेतली होती. एखादा गुन्हा एकदा किंवा दोनदा नजरेतून सुटू शकतो, पण 500 पेक्षा जास्त वेळा जर हा गुन्हा घडत असेल तर यंत्रणा झोपलेली होती. तिनं पैशांसाठी आपले डोळे मिटून घेतले होते असाच प्रश्न उभा राहतो. या भागात कायद्याची भीती पूर्णपणे संपली होती आणि त्याला स्थानिक राजकीय आश्रय असल्याचा थेट आरोप आता नागरिक करतात. या 500 गर्भबळींमुळं दौंड परिसरातील लिंग गुणोत्तर अत्यंत वेगानं घसरलंय. येत्या 15 ते 20 वर्षांमध्ये लग्न कार्यासाठी मुली न मिळणं, महिलांची तस्करी आणि त्यांच्यावरील अत्याचार वाढणं असे भयानक सामाजिक दुष्परिणाम या भागाला भोगावे लागणार आहेत. ग्रामीण भागात आजही दुसरी किंवा तिसरी मुलगी झाली की सासरच्या जाचाला आणि दुसरी बायको करू या धमकीला घाबरून महिलांना नाईलाजानं या बेकायदा गर्भपाताच्या टेबलावर स्वतःला झोकून द्यावा लागतो. सध्या या प्रकरणात मुख्य सूत्रधारांवर, बोगस डॉक्टरांवर आणि एजंट्सवर PCPNDT कायद्याच्या कडक कलमांखाली गुन्हे नोंदवून बेकायदा मशीन जप्त करण्यात आले आहेत. परंतु केवळ काही लोकांना अटक करून हा प्रश्न सुटणारा नाही. हे रॅकेट आणखी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पसरलंय हे शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीची गरज आहे. दौंड तालुक्यात झालेले हे 500हून अधिक गर्भबळी आपल्या प्रगत महाराष्ट्राच्या कपाळावर लागलेला कधीही न पुसणारा काळा डाग आहे. स्त्री भ्रूणहत्या पूर्णपणे थांबवून मुलींना सन्मानानं जगू देणं आणि सुरक्षित वातावरण देणं
हीच या 500 निष्पाप जीवांना खऱ्या अर्थानं दिलेली श्रद्धांजली ठरेल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.